कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. इथेच झोपल्या दोघी. अगं पण इथे का झोपल्यात दोघी? मीच त्यांना इथे घेऊन आल्या. आज मला दोघांना जवळ घेऊन झोपावं असं वाटत होतं. आणि मला तुझ्या जवळ झोपावं असं वाटतंय. तसं काय? अहो काय काय मित्र, मी एक काम करतो, दोघींना त्यांच्या रूम मध्ये ठेवून येतो, झोपतील तिथे. नाही नाही, नको. जाग आली की रडत बसते, लोकच भोकाड पसरते. राहू दे, झोपू द्या. तर तुला मुलींची पडली, माझं काय? आणि तुला काय वाटतं फक्त मुली रडू शकतात? मी पण रडू शकतो. आत्ता मोठ्याने बोकाड पसरेन. बघायचं? हो, बघायचं? हं? कशी वाटली माझी ऍक्टिंग? अतिशय वाईट. वाईट? हो. बरं ठीक आहे, मग मी खरंच ओरडतो आता. ओरडा. बघा नेत्रा, मी ओरडेन खरंच. खरंच ओरडा. फाल्गुनी, ऐक, आज मी लवकर येणार घरी. का? काय आहे आज? पुन्हा विसरलीस? आज आपली अपॉइंटमेंट आहे ना. हा. किती वाजता येणार? 5:30 पर्यंत येतो. तू सगळे रिपोर्ट जमा करून ठेवा, आपल्याला लागतीलच. सगळं रेडीच आहे. चल, मी निघतो. हा, महत्वाची भेट. अरे दादा, तू पुढे का निघतोयस? आपण तिघे एकत्र जाऊ ना, दुसरी कार कशाला काढायची? नाही, मला एक महत्वाचं काम आहे मध्ये, त्यामुळे मला आधी निघावं लागेल. अहो, तुमचा रुमाल राहील. थँक्यू. चल तर, मी निघूयात आपण. थांबा. बरं झालं तुम्ही सगळे इथे आहात. मला एक महत्वाचं बोलायचं. हा काकू, बोल ना. केदार घरात परत येऊन आता बरेच दिवस झालेत. काही जणांना केदार खूपच असला, तरी तो आता घरामध्ये छान सेटल झालाय. त्याला छान आराम मिळालाय. त्यामुळे मला आणि केदारला असं वाटतंय की आता किती दिवस तो घरात बसून राहणार, आता किती दिवस आणि काल आचारी पत्करणार. काय झालं काकू, असं का बोलतेस तू? कोणी काही बोललं का काकू? नाही, कोणी कशाला काय बोलायला हवं. दिसतं ना डोळ्यात एकेकाच्या. हा, केदार आई बाबांचा मुलगा आहे. सो जेवढा हक्क त्याचा आपल्या घरावर आहे, तेवढाच हक्क त्याचा आपल्या कंपनीवर सुद्धा आहे. ऑफकोर्स आहे, पण हे सगळं आत्ता का बोलतेस तू? 26 वर्षांपूर्वी जेव्हा केदार आपल्या घरातून गेला म्हणजे त्याला किडनॅप केलं. तोपर्यंत केदार आणि शेखर भाऊजी एकत्रपणे आपली कंपनी सांभाळत होते. आणि आता तर हा व्यवस्थित बरा झालाय. त्यामुळे असं कुणाच्या तरी नजरेत लाचार होऊन जगण्यापेक्षा, पैशासाठी कोणापुढे हात पसरण्यापेक्षा मला आणि केदारला असं वाटतंय, म्हणजे आम्ही ठरवलंय की आजपासून केदार आपली कंपनी जॉईन करेल. नाही म्हणजे कंपनीच्या कामात माझाही हातभार लागावा अशी माझी अगदी मनापासून इच्छा आहे. आणि माझ्याकडनं जेवढी होईल तेवढी मदत करीन मी. गुड आयडिया काका. तू आजच ऑफिस जॉईन कर, आम्हाला मदत होईल तुझी. येस काका, तू करेक्ट आहेस. त्या दिवशी तू अम्युनिटीज बद्दलची जी आयडिया सजेस्ट केली होतीस, माइंड ब्लोईंग होती. आय एम शुअर की तुझ्या एक्सपिरियन्सचा कंपनीला फायदाच होणार आहे. हा, म्हणजे मी तसा प्रामाणिक प्रयत्न तरी करीन. चांगला निर्णय आहे काका. नाही म्हणजे माणसाचं मन कामात गुंतलं की मनात नकारात्मक विचार येत नाहीत आणि वाईट आठवणी विसरायला सुद्धा मदत होते. चल काका, मग आत्ताच जाऊया आपण. नाही नाही, थांब ना.
काय ना, आज माझ्या नवऱ्याच्या ऑफिसचा पहिला दिवस आहे, सो त्याला मला टिफिन वगैरे देऊ दे. टिफिन वगैरे काय मी शाळेत आहे का आता नाही हा, माझं ऐकायचंयस तू. मी तुला टिफिन देणार, बाहेरचं काही खायचं नाहीये. केतकी अरे बरं ऐका मला उशीर होतोय, माझी मीटिंग आहे, सो मी निघतो. मग मी दादासोबतच जातो. चल बाय, लवकर ये. काका तुझं झालं की सांग, तोपर्यंत मी कॉल करून घेतो. ओके तू ऑफिसची तयारी कर, मी तोपर्यंत टिफिन कर. आलेच नको पटकन. टिफिन केतकी सांग कधी कळणार तुला भाव माझा मनातला. इकडे बघ. थँक्यू आई. रीमा चल, तुझे केस विचारून देते. नको, मी विचारते माझे केस. छान छान वेड्या बांधलेल्या कोणाला आवडतात? चल तुझी छानपैकी वेळी बांधून देऊ. नाही, मला नाही आवडत. अरे अगं रोज तूच म्हणतेस ना वेणी आवडते बांधलेली. मी विचारेन माझे केस. अगं हळू रीमा. बरं मला सांगा, तुमचा दिवाळीचा अभ्यास करून झालाय का? आई माझा नाही झालाय. रीमा तुझा झालाय? एक काम करूया, आज दुपारी आपण एकत्र अभ्यासाला बसूया, ठीक आहे? चालेल. नको, मी माझा अभ्यास करेन. अगं मी पण बसते ना तुमच्या बरोबर. नाही, मला एकटीला करायचा अभ्यास. सांगितलेलं कळत नाही का? ईशा बाळा तुझा खोलीत जाऊन अभ्यास कर. रीमा इथे इथे बाळ, मला सांग नक्की काय झालंय? एवढी चिडचिड का होते तुझी? काय झालं एवढं चिडायला? मी कुठे चिडले? मी कुठे रागवले तुझ्यावर? आई, तू सारखं मलाच का बोलतेस? हा बरोबर, कारण तुझी लाटकी ती ईशाच आहेत ना, म्हणून तू मला रागवतेस. काय बोलतेस तू? हा, कोणी भरवलंय तुझ्या मनामध्ये? कोणी सांगितलं तुला हे सगळं? रीमा मला सांग, काका आजोबा काही बोलले आहेत का? तू घरातल्या सगळ्यांना सांगशील आणि मग मला घरातनं बाहेर काढतील. नाही सांगतो काका आजोबा. नक्की नाही सांगणार? नाही सांगत. मेंगे ब्राह्मण. रीमा बाळा, मी काय विचारते, कोणी काही बोललंय का तुला? नाही, कोणीच काही नाही बोललं. मग तू असं का बोलतेस? कारण मला माहितीये की तुला मी नाही आवडत. रीमाच्या मनातला गैरसमज लवकरात लवकर दूर करायला हवा, नाहीतर माझी रीमा माझ्यापासून दूर जाईल. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.